आता आपल्याला रस्ता सांगतायत. इथून आहे ना हां सायकल हो हां हां. इथून त्या कोपऱ्यावरून बाहेर पडायचं. तेव्हा ते बघा ते दिसते. अच्छा ते गाडी चालले ते. कोपऱ्याचं ते घर आहे ना हां हां हां. तिथून बोटी जातात. इथून वरती जायला रस्ता आहे. आहे ना. असं सरळ गेलं ना हां की इथून म्हणजे आपली ही भिंत दिसते ना. हां समजलं. कोपऱ्याच्या इथून आहे तुम्हाला वरती जायला. त्या गाडी वगैरे गेली. ओके ओके तिथून तुम्हाला किल्ल्यात जायला. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद काका. नाही नाही तसं काही नाही. चला. आपली कोकणातली माणसं एवढी हेल्पफुल आहेत ना, एवढी हेल्पफुल माणसं तुम्हाला कुठेच नाही मिळणार. आणि हे आहे हर्णे बंदर, म्हणजेच हर्णेचं जे फिशचं ऑप्शन होतं ते इथे होतं. आणि ह्या सगळ्या मच्छीमार बांधवांच्या बोटी जे एवढी मेहनत करून मासे पकडतात आणि आपल्याला हां हां त्यांची चव मिळते. बसा. आणि त्या कुत्र्याला बिचारायला गरम होते, तो गेला समुद्रामध्ये थंड व्हायला. गरमा तर आहे थोडाफार. देवा परमेश्वरा पांडुरंगा. निघाले फुल चिखल आहे. चिखलातनं मला गाड्या घालायला कंटाळा येतो, टेन्शन येतो. आणि बघा हे इथे पूर्ण मासळी बाजार लागतो. आज संध्याकाळी लागेल. आता तयारी सुरू आहे यांची. इथून तुम्ही फिश वगैरे घेऊ शकता. होय सुवर्णदुर्ग. तर आपण आलेलो आहोत हर्णे किल्ल्यावरती. इथून बोटी असतात सुवर्णदुर्गाला जायला. आपल्याला तिथे जायचं आहे आणि तिकडे ऑलरेडी बोटी गेलेल्या आहेत. चला. आणि हा आहे हर्णे किल्ला. तर आपण इथे आलेलो आहोत. आता कुठून तिकीट मिळतं काय आहे ते माहीत नाही, तर विचारूया. बोटवाले बसलेला आता जेवलो तर कोण आला का बोलू घेऊन तो. अच्छा अच्छा. बोटी लागलेले हो. तर तुम्हाला जायला 200 रुपीज पर पर्सन असं तिकीट आहे. पण कमीत कमी 6 माणसं लागतात ना. कमीत कमी 6 माणसं लागतात. जर तुम्हाला असं एक दोघांना जायचं असेल तर मग 1200 रुपयाचं पॅकेज आहे रिटर्न. आपण वाट बघूया कोण माणसं येतात का. कारण आपण लहान मुलाचं किती आहे. लहान मुलांना तिकीट 6 वर्षाची आहे. 5 वर्षाच्या पुढे 100 रुपये. म्हणजे आता सुवर्णदुर्ग येऊन जायला 500 रुपये खर्च आहे आम्हाला. आणि स्पेशल बोट केली तर 1200 रुपये. चलो चलो बेटा. आता कसं उलट येऊ नये तिकडे उलट. फ्रंट सीट अच्छा तो मिला आहे ड्रायव्हरवाला. तर फायनली आपल्याला बोट मिळालेली आहे. बॅटरी चेंज करायला लागेल.
तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या इथे आणि ही आमची फर्स्ट ट्रिप असेल सुवर्णदुर्गला. दापोलीला तर भरपूर वेळा येऊन गेलो पण हे राहिलेलं आपलं. सर्वात मोठा टास्क ही बोट पार्क करणं. हा बघा, पूर्ण रॉक्स आहे तिकडे मोठे मोठे. तर फायनली आपली बोट पार्क झालेली आहे इथे आणि छान एक्सपिरियन्स होता. महत्त्वाचं म्हणजे भीती वाटते जेव्हा बोट पार्क होते ना तिकडे दगडांच्या इथे सगळे मोठे मोठे रॉक्स आहेत, तर तिथे जरा टेन्शन येतं. पण यांची रोजची कामं आहेत आणि फायनली आपण पाऊल ठेवलेलं आहे सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या ह्या आयलँडवर. मस्त गावातली पोरं बसली जेवायला आणि तो गाव आहे ना तो एकदम एजल घरं आहेत त्या गावाची, हरणे बंदराच्या इथल्या. तर आता इकडून ट्रेक आहे, ट्रेक चालत चालत जायचं आहे. मस्त गावातलेच परत जेवण वगैरे झालं त्यांचं. सो तू काम ज्या मेन शिड्यात ते इथून आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याची एंट्री. जशी वट वाकडा उडतात तसे कावळे उडून गेले तिथून. काय खायला नारळ. समुद्राच्या मध्ये एका बेटावर असलेला किल्ला सुवर्णदुर्ग बघा अशा प्रकारचा दिसतो. जर तुम्ही कधी आला नसाल इथे तर तुम्हाला आज माझ्या ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळत असेल. गवत खूप मोठं उगलंय, 6 फुटाचं गवत आहे बघा मस्त. पण हवा सुंदर आहे, थंड हवा सुटली एकदम मस्त. इथे खाली जायला वाट आहे. इथे खाली काय आहे मतलब व्ह्यू अलग आहे. वाव, ये देख कडक. लोक ह्या साईडला पण गेलेले आहेत खाली चालत वगैरे, पण तिकडे शेवाळ भरपूर असेल, स्लिप वगैरे व्हायचे चान्स आहेत. लोकल लोक कदाचित जात असतील मासेमारीसाठी तिकडे, फिशिंग करायसाठी. हे बघा, हा हे टेहाळणी बुरुज आहेत. आ जाओ फिर. तर बघा, अरे वा, मस्त असा भुयारी मार्ग आहे इथून, छान. हा डायरेक्ट आपल्याला समुद्राकडे घेऊन जातो.
जाऊन बघूया. म्हणजे इथून तुम्ही खाली जाऊ शकता कोस्टकडे. जो दगड आपल्याला वरतून दिसत होता ना तिथपर्यंत खाली जाऊ शकता, पण खाली शेवाळ आहे त्यामुळे खाली जाण्यात काय अर्थ नाही. पण इथून रस्ता आहे. आता तिथून खाली वाट आहे की नाही ते माहीत नाही, इथपर्यंत तर दिसते आणि इथून पण खाली उतरू नाही शकत. चला मी मागे फिरतोय, तुम्ही बघून घ्या. बरं झालं खाली आलो, नाहीतर हा स्पॉट मिस केला असता आपण. हां, अजून कोणकोणते स्पॉट मिस केले आम्ही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आता इथून आपण परत फिरतोय. त्यांना टेन्शन लेते गो. तुझी भाडा टाकून ठेवायची थोडी इकडे सुट्टी. तर आता आपण निघालेलो होतो तिथून हरणे बंदराच्या इथून. इथे अर्णवीने मस्तपैकी गोळा वगैरे खाल्ला आहे. आता इकडे गुगल पे वगैरे चालत नाही, तर कॅश कॅरी करा. आणि आता इथून आपण चाललेलो आहोत जेवायला. रोज आपल्याला जेवायला 5-5:30 वाजता आहेत. आज तरी पण कमी वाजलेत, 3:15 वाजलेत. चला तर मित्रांनो, फायनली वाजलेले आहेत 6 आणि हा टाईम आहे दापोलीवरून निघायचा. तर 2 दिवस भरपूर एन्जॉय केला आपण. ही ट्रिप मजेदार होती. पूर्ण दापोली एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला, सगळे स्पॉट तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. कालची जी इव्हनिंग होती ती आपली मुरुड बीचला गेली, तिकडे अर्णवीने एन्जॉय केलं. आजची इव्हनिंग आपण साळदुरेला एन्जॉय केली. राहिलेल्या प्लेसेस, आमचा स्टे वगैरे सगळं मी ह्या व्हिडिओजमध्ये कवर केलं. ह्याच्या पूर्वीचा पार्ट पण बघा, त्याच्यामध्ये पोलतपूर ते दापोलीचा प्रवास आणि बाकी सगळी बीच हे सगळं मी कवर केलेलं आहे. त्याचप्रकारे कड्यावरचा गणपती पण मी कवर केलेला. तर आता मी घेतो तुमचा निरोप. आशा करतो तुम्हाला ही सिरीज दापोलीची जे दोन्ही व्हिडिओ आलेत ही आवडली असेल. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय. बाय बाय.